जिल्हा परिषदेत ड्रेनेज लाईनची दुरावस्था. स्वच्छतेचे धडे देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या परिसरातच अस्वच्छतेचे साम्राज्य. जिल्ह्यातील ग्रामीण भागाला स्वच्छतेचे धडे देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या परिसरातच अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. गेल्या काही दिवसापासून जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या अनेक ड्रेनेज लाईन फुटलेल्या आहेत. त्यातून दुर्गंधी पसरली असून त्या पाईपलाईन मधून घाण पाणी जिल्हा परिषदेच्या आवारातच साचत आहे. त्यामुळे या परिसरात डासांचे प्रमाण वाढलेले असून कर्मचाऱ्यांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. ड्रेनेज लाईनमधून येणाऱ्या पाण्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या पाठीमागील बाजूला इमारतीला शेवाळ तयार झालेले आहे. काही ठिकाणी ड्रेनेज लाईनचे ढापे तुटलेले असून त्याकडे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. या घाणीच्या साम्राज्याने जिल्हा परिषदेच्या आवारात साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. याकडे जिल्हा परिषदेसह महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे. म महानगरपालिका प्रशासनाच्या हद्दीत ही इमारत येत असून त्यांनी येथे स्वच्छतेबाबत लक्ष देणे गरजेचे आहे.